हे लोक कसं इंग्रजी बोलतायत ते बघा. Are you affirming that you think President Trump is a fascist? पुढे अजून पण आहे, पण त्याआधी अफर्मचा अर्थ होतो दुजोरा देणे किंवा समर्थन करणे. सो आर यू अफर्मिंग याचा अर्थ झाला तुम्ही समर्थन करत आहात का. यू थिंक म्हणजे तुम्हाला असं वाटतं. प्रेसिडेंट ट्रम्प इज अ फॅशिस्ट म्हणजेच राष्ट्रपती ट्रम्प हे एक फॅशिस्ट आहेत. फॅशिस्ट पर्सन म्हणजे हुकुमशाही विचारांचा व्यक्ती ज्याला सर्व गोष्टींवरती स्वतःचा कंट्रोल पाहिजे असतो. तर या पूर्ण वाक्याचा अर्थ झाला तुम्ही याचं समर्थन करता का, तुम्हाला असं वाटतं राष्ट्रपती ट्रम्प हे फॅशिस्ट आहेत. आता पुढे बघू काय होतं ते. I've spoken about. That's okay. You can just say yes. Okay. That's easier. आता इथे काय झालं, ममदाने एक्सप्लेन करत होते आणि मध्येच ट्रम्पने बोलायला सुरुवात केली आणि यालाच म्हणतात बोलताना इंटरप्ट करणं. सो जर तुम्ही बोलताना तुम्हाला कोणी इंटरप्ट केलं तर तुम्ही त्याला बोलू शकतात प्लीज डोंट इंटरप्ट मी. आणि हेच जर कठोरपणे बोलायचं असेल तर प्लीज नका बोलू. आता एक शेवटची क्लिप बघू. And I've been called much worse than a despot, so it's not that insulting. आय हॅव बीन कॉल्ड म्हणजे मला बोललं गेलेलं आहे. वर्स दॅन अ डिस्पॉट म्हणजेच डिस्पॉटपेक्षाही वाईट. डेस्पॉट म्हणजे असा क्रूर हुकुमशाह जो स्वतःच्या राजकीय ताकदीचा गैरवापर करतो आणि अन्याय करतो. तर पूर्ण वाक्याचा अर्थ झाला मला डेस्पॉटपेक्षाही वाईट गोष्टींनी संबोधलं गेलेलं आहे म्हणून डेस्पॉट इतका अपमानास्पद नाहीये. आणि थँक गॉड आपल्या देशामध्ये एकही राजकीय नेता फॅशिस्ट किंवा डेस्पॉट नाहीये, हो की नाही. आणि आपल्याकडचे लोक सुद्धा जात धर्म न बघता विकासाच्या नावावरती मतदान करतात. उगीच आपल्या देश इतका महान थोडी आहे. असंच प्रॅक्टिकली इंग्रजी शिकायचं असेल तर या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.